नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी स्वयंपाक करत असते. तेव्हाच तिथे इंदुताई येतात आणि रागानेच गॅस बंद करतात. तेव्हा वल्लरी त्यांना विचारायला लागते की अहो सासूबाई, गॅस का बंद करताय? भाजी करते मी, डब्बा करायचा यांच्यासाठी. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की तू आमच्यासाठी आणि माझ्या लेकासाठी काही करायची गरज नाही आहे. काय माहिती उद्या तू जीव घेशील आमचा. आणि म्हणतात की वल्लरी, तुझी ही नाटकं बंद करा आता. माझ्या लेकासाठी डब्बा करायला त्याची आई जिवंत आहे अजून. तुझे कोणतेच उपकार नको आहेत आम्हाला. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की सासूबाई, आता तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय हां. मी बायको आहे त्यांची, मी काय त्यांच्या जीवावर उठीन का? तिथे पुष्पा आणि महेंद्रसुद्धा असतात. तेव्हा वल्लरीचं बोलणं ऐकून महेंद्र म्हणतो की वा, ऐकलं का पुष्पे, बायको आहे ही म्हणे. ही कसली बायको आहे गं? आणि कुठल्या जन्माचं वैर काढते ही? ज्याने तुझ्यासाठी अख्ख्या खानदानाचं वैर घेतलं त्याला जेलमध्ये पाठवायला निघालीस तू. तेव्हा इंदुताई म्हणतात की मागच्या जन्मी माझ्या मनाने काय पाप केलं होतं म्हणून ही बाया त्याच्या नशिबी आली काय माहिती. यावर महेंद्र म्हणतो की आई, अगं मागच्या जन्माचं माहिती नाही आहे मला, पण या जन्मी तिच्यासोबत लग्न करून ना खूप मोठं पाप केलं आहे मनाने. तेव्हा आता पुष्पा आपलं नेहमीसारखं नाटक करत म्हणायला लागते की अहो काय बोलताय तुम्ही, इतका राग. आणि ती इंदुताईंना म्हणते की अहो सासूबाई, वल्लरी सून आहे या घरची, असं कसं बोलून चालेल तिला? जरा रागावर कंट्रोल करा तुम्ही दोघेजण. आणि ती वल्लरीला समजावत म्हणते की वल्लरी ऐक माझं, आपल्याच नवऱ्याला गोत्यात आणलं तर कुठली बायको सुखी राहील गं? तू तरी सुखी राहशील का? हे बघ, नाही घेतली केस तर कुठे बिघडतं, नको घेऊस नाही केस. मग आपल्या कुटुंबासाठी माझा सगळा मानपान विसरून मी तुझ्या पाया पडते, हवं तर ऐक माझं. असं म्हणून ती वल्लरीच्या पाया पडायला लागते. तेव्हा वल्लरी पुष्पाला म्हणायला लागते की अहो वहिनी, काय करताय तुम्ही सगळेजण माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकता? तुम्ही सगळेजण खूप चुकीचा विचार करत आहात. मी अशी नाही आहे. असं म्हणतच वल्लरी रागातच तिथून निघून जाते. तेव्हा आता पुष्पा खूपच खुश होते आणि स्वतःच्या मनातच म्हणते की तू कशी आहेस हे मला जाणून घेण्याची गरज नाही आहे, पण ही पुष्पा कशी आहे हे मात्र तुला लवकरच कळेल. तर दुसरीकडे प्रेरणा आणि तेजा बोलत असतात. आता तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, एक विचारू का गं तुला? ही वल्लरी मनोजशी जरा जास्तच रूडली वागते, असं नाही का वाटत तुला? यावर प्रेरणा म्हणते की रूडली असं नाही गं, पण त्या सानिकावाल्या केसमुळे ना त्या दोघांमध्ये काहीतरी टेन्शन आहे, हे नक्की आहे. यावर तेजा म्हणते की अगं पण चूक तर वल्लरीचीच आहे ना. इतका सपोर्टिव्ह नवरा असताना तिला काय गरज आहे बाहेर जाऊन समाजकार्य वगैरे करायची? म्हणजे आता इतके मोठे मोठे वकील असतात, ते बघ ना कसं काय हाय प्रोफाईल केस घेतात फक्त. वल्लरीने पण तेच करायचं ना, सगळं कशाला करते ही? तेव्हा प्रेरणा म्हणते की या सगळ्यात ना मला सगळ्यात जास्त वाईट ना त्या मनोज भाऊजींचं वाटते. किती केले त्यांनी त्या दोघांच्या संसारासाठी. कधी कधी असं वाटतं ना की श्वेताला फोन करावा आणि सांगावं की चांगलं झाप वल्लरीला. आता फक्त श्वेताच तिला समजावू शकते बघ. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा, बरोबर आहे तुझं, वल्लरीला फक्त श्वेताच चांगलं समजावू शकते, मी लगेचच तिला फोन करते. असं म्हणून तेजा श्वेताला फोन करायला लागते. मात्र श्वेता काही फोन उचलत नाही. तेव्हा तेजा खूप चिडते आणि म्हणते की या श्वेताचं काय, कधीच फोन उचलत नाही, कुठल्या परग्रहावर राहायला गेली आहे ना काय माहिती, फोनच उचलत नाही. यावर प्रेरणा म्हणते की तेजा नको ना एवढी चिडूस, थांब मी परत एकदा फोन करून बघते. असं म्हणून प्रेरणासुद्धा श्वेताला फोन करायला लागते. मात्र श्वेता प्रेरणाचाही फोन काही उचलत नाही. तेव्हा दोघींनाही आता खूपच वाईट वाटतं. यावर आता प्रेरणा म्हणते की तेजा, अगोदर कुठे आहे आपली श्वेता, काय करते, कशी आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे गं. त्यात आता मनोज भाऊजींना आणि वल्लरीला कोण समजावून सांगेल? तेव्हा तेजा म्हणते की कसं आहे बघ, आधी जे लोक आपल्याला समजवायचे ना आज त्यांना समजावण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे आता सानिका वल्लरीच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका, हे घे पेपर सानी, यामध्ये भरत ज्या दिवशी फॅक्टरीमध्ये गेला तेव्हा काय काय घडलं, तुझ्यासोबत आत्ता काय काय घडतं आहे आणि भरतची मेडिकल कंडिशन कशी होती, हे सगळं काही लिहिलं आहे. एकदा शांतपणे वाचून घे आणि मग सही कर. तेव्हा सानिका वल्लरीला म्हणते की मॅडम त्याची काहीच गरज नाही आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर. असं म्हणतच सानिका त्या पेपर्सवर सही करते. तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणते की थँक्यू सानिका, आता ही केस मी घेतली त्यामुळे कायम लक्षात ठेव, तुला आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण मी तुझ्यासोबत आहे. आता लगेचच सानिका तिच्याजवळ येईल पैसे देत वल्लरीला म्हणायला लागते की मॅडम, हे
5,000 रुपये. तेव्हा वल्लरी आश्चर्याने सानिकाकडे बघायला लागते. यावर सानिका म्हणते की आधीचे आणि हे मिळून 10,000 रुपये झाले. तेव्हा वल्लरीला काहीच कळत नाही की सानिका नक्की काय बोलते. आता सानिका म्हणते की तुमची बाकीची फी पण लवकरच देईन. यावर वल्लरी म्हणते की सानिका अगं असं का बोलतेस तू, मी तुझ्याकडून फी घेणारच नाही आहे आणि आधीचे पैसे म्हणजे मला काही कळलं नाही. तेव्हा सानिका म्हणते मॅडम असं नका म्हणू, त्या दिवशी माझ्याकडे 5,000च होते म्हणून तुमच्या घरच्यांना तेवढंच देऊ शकले. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. तेव्हा सानिका म्हणते की पण मी बाकीची फीसुद्धा लवकरच देईन, घ्या ना. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय, तू माझ्या घरच्यांना फी दिलीस, मला नाही कळलं, कधी. यावर आता सानिका सांगते की त्या दिवशी आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या घरी आलो होतो. तुमची तर भेट नाही झाली, पण आम्हाला सांगण्यात आलं की फीपेक्षा 5,000 रुपये जास्त दिले तरच तुम्ही आमची केस घ्याल. हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि मनातच म्हणते की माझ्याच पाठीमागे माझ्याच घरातली माणसं असं कसं वागू शकतात, मला साधी कल्पनासुद्धा नाही आहे या गोष्टीची. आणि ती सानिकाला म्हणते की सानिका हे पैसे तुझ्याजवळच ठेव. आणि ती तिच्याजवळ येईल पैसे देत सानिकाला देत म्हणते की सानिका हे तुझे त्या दिवशीचे 5,000 रुपये, तुला कुणाला पैसे द्यायची गरज नाही. माझ्या घरच्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल त्यामुळे हे तुझे पैसे घे, मी तुझ्याकडून फी नाही घेणार आहे. तेव्हा सानिका वल्लरीसमोर हात जोडते आणि तिचे आभार मानते. तर दुसरीकडे आपण पाहतो की ज्वाला शेठ आणि मनोज बोलत असतात. तेव्हा ज्वाला शेठ रागातच म्हणतो की सगळे फासे उलटे पडत आहेत, काहीच समजत नाही आहे काय करायचं. यावर मनोज म्हणतो की तसं नाही आहे ज्वाला शेठ, काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही प्लीज शांत व्हा. यावर ज्वाला शेठ म्हणतो की कसं शांत राहू आम्ही, किती वेळा तुला समजावलं की तरी तुझ्या बायकोने ही केस घेतलीच ना. आता त्या बाईने ही केस घेतलीच आहे तर तुझी बायको का असेल, आमच्यासाठी ती दुश्मनच आहे. तेव्हा मनोज खूप घाबरतो आणि ज्वाला शेठकडे बघायला लागतो. तेव्हा ज्वाला शेठ म्हणतो की आणि तुला तर माहितीच आहे एकदा आम्ही कोणासोबत दुश्मनी केली तर त्याचे परिणाम काय होतात. तेव्हा मनोज रागातच म्हणतो की माइंड युअर लँग्वेज. यावर ज्वाला शेठ मनोजला ओरडून शांत बसायला सांगतो. तेव्हा मनोज थोडासा शांत होतो आणि म्हणतो की ज्वाला शेठ ती माझी बायको आहे हे विसरू नका, मी करतो आहे ना माझ्या पद्धतीने हँडल. यावर ज्वाला शेठ म्हणतो की आता ही केस मी माझ्या पद्धतीने हँडल करीन मनोज, राहील ना लक्षात तुझ्या ही गोष्ट. तर दुसरीकडे पुष्पा आता भाज्या घेऊन अजित आणि प्रेरणाच्या घरी आलेली असते आणि ती अजितला विचारायला लागते की सगळी क्रेट बरोबर आहेत ना भाऊजी, एकदा बघून घ्या. तेव्हा अजित म्हणतो की नाही वहिनी, काहीच गरज नाही आहे त्याची, महेंद्र भाऊंना उद्यापासून सांगा की 5-5 किलो आणखीन वाढवून द्या भाजी फक्त. तितक्यातच तिथे प्रेरणा येते आणि पुष्पाला बघून विचारायला लागते की अरे पुष्पा वहिनी तुम्ही इथे कशा काय. तेव्हा अजित सांगतो की अगं आज महेंद्रदादा बिझी होते, या एकट्या जात होत्या, म्हटलं आम्ही अजून निघालो नाही, घरीच या. तेव्हा प्रेरणा म्हणते की अरे वा बरं केलं आणि ती पुष्पाला पाणी वगैरे देते आणि आता पुष्पाजवळ बसत तिला विचारायला लागते की वल्लरी आणि मनोज भाऊजी ओके आहेत ना. आता पुष्पा खूप वाईट वाटते वल्लरी आणि मनोजचं असं दाखवत प्रेरणाला सांगायला लागते आता काय सांगू त्या दोघांचं, मला ना खोटं नाही बोलता येतो प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा विचारते की म्हणजे काय झालं आहे, काही प्रॉब्लेम वगैरे झाला आहे का. यावर पुष्पा म्हणते की मला ना असं घरातलं बाहेर सांगायला आवडतच नाही, म्हणजे पटतच नाही, पण वल्लरी आणि मनोज भाऊजींना अजिबात पटत नाही एकमेकांशी सध्या. आज तर हद्दच झाली, वल्लरीने डब्बाच नाही केला मनोज भाऊजींसाठी. दोघांच्या संसाराचं काय होणार आहे ना परमेश्वरालाच माहिती. हे ऐकून अजित आणि प्रेरणा खूप शॉक होतात. तेव्हा पुष्पा म्हणायला लागते की अहो प्रेरणाताई, मनोज भाऊजींना खूप टेन्शन असतं हो सध्या आणि तब्येतसुद्धा ठीक नसते त्यांची अलीकडे. आणि बरोबरच आहे ना, ज्या बायकोसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या तीच अशी वागायला लागल्यावर काय करणार, ते कसं मन लागेल सांगा बघू तुम्ही. यावर प्रेरणा म्हणते की बरोबर आहे तुमचं, आजपर्यंत मनोज भाऊजींनी जे काही केले ना ते फक्त वल्लरीसाठीच केले. तेव्हा पुष्पा म्हणते की हो मनोज भाऊजींचा खूप जीव आहे हो वल्लरीवर, पण वल्लरी आजकाल अशी का वागायला लागली आहे ना काहीच कळत नाही आहे. तेव्हा अजित म्हणतो की हे बघा पुष्पाताई, मला काय वाटतं आपण थर्ड पर्सन आहोत, या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे उगाच वल्लरीला दोषी ठरवणं चूक आहे ना. तेव्हा पुष्पा म्हणते की नाही अजित भाऊजी, मी वल्लरीला दोषी ठरवतच नाही आहे, तुमचं पण बरोबर आहे म्हणा, एवढं व्रत घेतलं आहे तिने, ती अशी कशी सोडेल. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की काय बोलताय तुम्ही हे वहिनी, अहो कसलं व्रत आणि कशी काय ती चुकीची नाही आहे वल्लरी. हे बघा वल्लरी माझी खूप जवळची मैत्रीण असली ना तरीही या बाबतीत मी तिची बाजू कधीच नाही घेणार.
मनोज भाऊजींसारख्या भल्या माणसाला जर तिचा वागण्याचा त्रास होत असेल ना, तर याचा अर्थ हाच होतो अजित की ती चुकतीये आणि अन्यायाविरोधात लढा देणं याचा अर्थ आपल्या माणसावर अन्याय करणं असा होत नाही ना. तेव्हा पुष्पा म्हणते की प्रेरणाताई बघा ना, राजा राणीचा हसता खेळता संसार असा मोडायला लागल्यावर वाईट वाटणारच ना हो. कुणाची नजर लागली काय माहिती. त्यांचं हे असं चाललेलं बघून ना त्यांच्या काळजीने माझा जीव वेडापिसा होतो असं म्हणून पुष्पा रडण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की वल्लरी का वागते असं. एरवी इतकी समजूतदारपणे वागते पण आत्ताच का असं करते ती. तर यानंतर आता आपण पाहतो की प्रेरणा अजूनही खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच विचार करत असते की खरंच पुष्पा वहिनी म्हणत होत्या तसं वल्लरी आणि मनोज भाऊजीमधील संबंध बिघडले असतील का. तेव्हाच तिथे आता अजित येतो आणि प्रेरणाला असं टेन्शनमध्ये बघून तिचं मन बदलण्यासाठी प्रेरणाला विचारायला लागतो की अगं प्रेरणा, तू त्या रघुला एक्स्ट्रा दूध मागवायला सांगितलं का. असं म्हणतच अजित इकडच्या तिकडच्या गोष्टी करायला लागतो. मात्र प्रेरणाचं अजितच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. प्रेरणा वल्लरीच्याच विचारांमध्ये मग्न असते. तरीही अजित प्रेरणाला इकडच्या तिकडच्या गोष्टी करून लगातार बोलत असतो. मात्र प्रेरणा अजितला काहीच उत्तर देत नाही. ती वल्लरीच्याच टेन्शनमध्ये असते. तेव्हा अजित प्रेरणाला म्हणतो की अगं प्रेरणा, काय झालं, कसली काळजी वाटते तुला, मनोज जेलमध्ये जाईल याची. तेव्हा प्रेरणा अजितला म्हणते की अजित, वल्लरी आणि मनोज भाऊजींनी इथंपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली आहे. दुसरं कोणी असताना तर नसतं येऊ शकलं इथंपर्यंत, पण एकमेकांच्या साथीने ते पोहोचलेत. त्यांनी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण केलेत. यावर अजित म्हणतो की खरं आहे, खूप सोसले त्या दोघांनी पण कधीच डगमगले नाहीत. तेव्हा प्रेरणा म्हणते आणि आत्ता त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत तर हे असं वादळ यायचं होतं का त्यांच्या आयुष्यात. मैत्रीण म्हणून मी आणि तेजाने वल्लरीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आमचं ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा अजित म्हणतो की मला काय वाटतं, आपण पुन्हा एकदा वल्लरीला समजावण्याचा प्रयत्न करूया का. यावर प्रेरणा म्हणते की नाही, काही उपयोग नाही आहे त्याचा, कारण ऐकेल ती वल्लरी कसली ना. तेव्हा अजित म्हणतो की अगं असं कसं, कुणीतरी असेलच ना की ज्याचा शब्द वल्लरी टाळू नाही शकणार. तेव्हा प्रेरणा म्हणते की नानावटी सर, मला असं वाटतं की फक्त नानावटी सरच तिला समजावून सांगू शकतील. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी घरी आलेली असते. तेव्हा इंदुताई आता दरवाजा उघडतात, वल्लरी आतमध्ये येते. तेव्हा वल्लरीला बघून इंदुताई रागातच तिथून जायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांच्यावर जोरात ओरडत म्हणते की सासूबाई थांबा. तेव्हा इंदुताई वल्लरीकडे बघायला लागतात. यावर वल्लरी विचारते की सानिका आणि दौलतराव आपल्या घरी आले होते का. तेव्हा इंदुताई विचारतात की कोण सानिका, आणि तुला भेटायला इकडे कोण कोण येतं हे आम्हाला कसं माहिती असणार. तेव्हा वल्लरी विचारते की अच्छा, मला भेटायला कोण कोण येतं हे तुम्हाला माहिती नाही आहे, पण मग माझ्या आशिलाकडून पैसे घ्यायला बरोबर जमतं आहे. तेव्हा इंदुताई खूप घाबरून वल्लरीकडे बघायला लागतात. आता महेंद्रसुद्धा हे सगळं ऐकत असतो आणि तो मध्येच म्हणतो की आम्ही कशाला पैसे घेऊ कुणाकडून, एवढी का भीक लागली आहे का आम्हाला, तुझ्या घरात राहतोय म्हणून काही आळ घेशील का गं तू आमच्यावर. तेव्हा वल्लरी महेंद्रला म्हणते की दादा प्लीज साळसूतपणाचा आव नका आणू आता. सानिकाने मला स्पष्टपणे सांगितले की ती इथे आली होती तेव्हा तिच्याकडून 5,000 रुपये घेण्यात आले. तेव्हा महेंद्र म्हणतो की आई बघितलंस का तू, इतके दिवस नवऱ्याच्या मागे लागली होती हात धुवून ही, आता तर आपल्यावर सुद्धा आरोप करते. तेव्हा वल्लरी म्हणते की मी कुणावरही आरोप नाही करत आहे. आता इंदुताई वल्लरीजवळ येतात आणि रागातच तिचा हात पकडून तिला जोरात खेचतात आणि म्हणतात की वल्लरी, तू स्वतःला काय लय पैसेवाली समजतेस का गं. अगं इन मीन 4 पैसेसुद्धा येत नाही तुझ्या त्या समाजकार्याने. हा सगळा डोलार आहे ना माझ्या मनाने उभा केला आहे आणि तू काय आमच्यावर खोटे नाटे आरोप करतेस गं. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई, तुमच्यावर कुणीही आरोप नाही करत आहे. सानिकाने स्पष्टपणे सांगितलं आहे की त्या दिवशी ती या घरात आली होती आणि तेव्हाच तिच्याकडून पैसे घेण्यात आलेत. तेव्हा महेंद्र म्हणतो की आई, आपण हिच्या घरात भिकाऱ्यासारखं येऊन पडलो आहे ना म्हणून इतकं तोंड आलं हिला. तेव्हा वल्लरी म्हणते की भाऊजी तुम्ही चुकीचा समज करताय, आणि दुसरी गोष्ट, माझ्या आशिलाकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही आहे. तेव्हा इंदुताई वल्लरीला रागात म्हणतात की हां घेतला आम्ही पैसे आहे कबूल, बोल काय मग म्हणणं काय आहे तुझं. तू हे जे काही 4 चणे फुटाने कमवून आणतेस ना त्याच्याने घर चालत नाही, लक्षात ठेव. घर चालवायला ना पैसा लागतो आणि तो माझा मण्या कमवून आणतो, पण तुला तर तेही बघवत नाही आहे, तू तर त्याच्यावरच दावा ठोकते. तेव्हा वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे मी सानिकाची केस घेतली तर राग आलाय तुम्हाला, पण मग त्याच सानिकाकडून पैसे घेताना लाज कशी नाही वाटली तुम्हाला. याच्यापेक्षा तुम्हाला कुठल्याही मार्गाने पैसा येतोय हे जास्त प्रिय आहे, हे सिद्ध करताय आज तुम्ही. आणि म्हणायला लागते की मला मान्य आहे आई म्हणून आज तुम्हाला माझा राग येत असेल, कदाचित मी तुम्हाला चुकीचीही वाटत असेल,
पण मी जे काही करते ते मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून ती खूपच रागात महेंद्र आणि इंदुताईंकडे बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदुताई मनोज आणि महेंद्रला म्हणत असतात की आपल्याच नवऱ्याच्या मुळावर उठली ती नागिन, आता वेळ आली तिचा फणा ठेचायची। आणि त्या मनोजला म्हणतात की दाखवून दे मण्या की तुझ्याशिवाय ती काहीच नाही आहे। तर महेंद्र मनोजला म्हणतो की अरे मण्या तुझ्या जीवावर उठली आहे ती आणि अन्यायाविरोधात लढते असं सांगते गावाला, तू तिची लायकी दाखवून दे ना तिला, तुझ्यामुळेच मोठी झाली आहे ती। तर इंदुताई म्हणतात की आम्ही जरा काही बोललं तर तुला आमचाच राग येतो, आमचं तोंड दिसतं, त्यामुळे तिला घरच्यांची किंमत राहिली नाही आहे ना नवऱ्याची राहिली आहे, त्यामुळे मण्या आता तिला धडा शिकवच तू। हे ऐकून मनोज थोडासा विचारात पडतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।